चला, काल आपण कॉन्स्टंट स्ट्रेन ट्रायंगलचं डेरिवेशन बघितलेलं. आता आज आपल्याला काय करायचं आहे, प्रॉब्लेम बघायचा आहे. कॉन्स्टंट स्ट्रेन ट्रायंगलचा प्रॉब्लेम बघायचा आहे. ठीक आहे. या प्रॉब्लेम चालू करायच्या आधी हे जेठालाल कोण आहे रे? काय जेठालाल? काम मिळाले का बघा जरा. आवाज येते का माझा? करू? हा सर येतोय. येते काय? येतोय. हे कोण कुठे गेला बघा, हे जेठालाल बादशाह असेल. कोण असणार? बादशाह असेल बहुतेक. बर, घ्या क्वेश्चन घ्या. एक जरा सोपा प्रॉब्लेम घेणार आहे, जो ऑलरेडी एकदा पेपरला येऊन गेलेला आहे. ओके, घ्या. मे 2014 ला आलेला क्वेश्चन आहे. मे 2014. इव्हॅल्युएट N1, N2 and N3. इव्हॅल्युएट कॅपिटल N1, कॅपिटल N2 प्रॉब्लेम लिहिता काय? काय प्रॉब्लेम लिहिता काय? प्रॉब्लेम मी लिहू काय? हो हो. ओके. Evaluate N1, N2, N3 at intermediate point P for triangular element shown in figure. त्यासाठी जी फिगर दिली ती ड्रॉ करतोय. नोड 1, नोड 2, नोड 3. नोड 1 चे ग्लोबल कोऑर्डिनेट आहेत 1.5, 2. नोड 2 चे ग्लोबल कोऑर्डिनेट आहेत 7, 3.5. नोड 3 चे ग्लोबल कोऑर्डिनेट आहेत 4, 7. इंटरमिजिएट पॉइंट दिलाय P. याच्यासाठी शेप फंक्शन्स डिटरमाइन करायचे आहेत आणि P चे कोऑर्डिनेट्स आहेत 3.85, 4.8. ही फिगर आपल्याला दिलेली आहे आणि याचे मला शेप फंक्शन्स डिटरमाइन करायला सांगितले. तर 1 चे कोऑर्डिनेट काय आहेत? काय झालं? 1 चे 1.5, 2. 1.5, 2. चलो बघा प्रॉब्लेम काय. इव्हॅल्युएट N1, N2, N3 ऍट इंटरमिजिएट पॉइंट P फॉर ट्रायंग्युलर एलिमेंट. आता हा ट्रायंग्युलर एलिमेंट एक दिलाय. आता या ट्रायंग्युलर एलिमेंटचे काय केले बघा, एकच एलिमेंट दिलाय आणि त्याचे ग्लोबल कोऑर्डिनेट्स दिले. त्याचे ग्लोबल कोऑर्डिनेट्स म्हणजे एक नंबरचा ग्लोबल कोऑर्डिनेट 1.5 आणि 2, म्हणजे याचा x1 1.5 आहे, याचा x2 2 आहे, सॉरी y1 2 आहे. x1 1.5 आहे आणि y1 2 आहे.
2 नंबरचा जो नोड आहे त्याचे ग्लोबल कोऑर्डिनेट्स त्याचा x2 7 आहे आणि त्याचा y2 3.5 आहे. 3 नंबरचा जो काही नोड आहे त्याचा x3 4 आहे, y3 7 आहे, म्हणजे त्याचे ग्लोबल कोऑर्डिनेट आहे. आणि एक इंटरमिजिएट पॉईंट दिलाय P. याच्या डिस्प्लेसमेंट मला डिटरमाइन करायचे आहे. याच्या डिस्प्लेसमेंट डिटरमाइन करण्यासाठी मला याचे P पॉईंटचे काय माहित असलं पाहिजे, शेप फंक्शन्स माहित असलं पाहिजे. P पॉईंटचे शेप फंक्शन्स आणि तो पॉईंटचे जे ग्लोबल कोऑर्डिनेट आहेत ते 3.85, 4.8 असे त्याचे ग्लोबल कोऑर्डिनेट आहेत. आता जर मला याचे शेप फंक्शन डिटरमाइन करायचे असतील तर आपण लास्टचे जे डेरिव्हेशन केलं होतं, लास्टचं डेरिव्हेशन, त्या लास्टच्या डेरिव्हेशन मध्ये आपण मी तुम्हाला 2 पद्धतीनं शेप फंक्शन डिटरमाइन करून दाखवलेले, 2 पद्धतीनं. एक म्हणजे आयसोपॅरामेट्रिक रिप्रेझेंटेशननी आणि दुसरी एरिया मेथडनी. बरोबर आहे काय? एरिया कोऑर्डिनेट मेथडनी. मग आता सगळ्यात पहिल्यांदा काय करतो मी, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना दोन्ही मेथडनं सॉल्व्ह करून दाखवतो. इथं जर स्पेशल मेन्शन केलं असलं प्रॉब्लेम मध्ये, सॉल्व्ह बाय युझिंग एरिया कोऑर्डिनेट मेथड, तर एरिया कोऑर्डिनेटनं सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह बाय युझिंग आयसोपॅरामेट्रिक मेथड, तर आयसोपॅरामेट्रिकनं सॉल्व्ह करायचं. इथं तसं लिहिलेलं नाहीये, पण मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना मुद्दा म्हणून दोन्ही मेथडनं सॉल्व्ह करून देणार आहे. ठीक आहे, दोन्ही मेथडनी. त्यातला मी पहिली मेथड लिहितो, आयसोपॅरामेट्रिक रिप्रेझेंटेशन. ठीक आहे, इथं मुद्दाम वरती लिहितो मेथड 1. पहिली मेथड आयसोपॅरामेट्रिक रिप्रेझेंटेशन. ही दोन्ही मेथडनी सॉल्व्ह करणार आहे प्रॉब्लेम. आता या प्रॉब्लेम मध्ये मला या 3 जे काही नोड आहेत त्याचे ग्लोबल कोऑर्डिनेट दिलेत, इंटरमिजिएट पॉईंटचा ग्लोबल कोऑर्डिनेट दिलाय आणि मला शेप फंक्शन्स डिटरमाइन करायचे आहेत. मग शेप फंक्शन्स डिटरमाइन करण्यासाठी आपण डेरिव्हेशनच्या वेळेला एक इक्वेशन लिहिलेलं. ते जर इक्वेशन तुम्हाला जर आठवत असेल तर मी लिहितो बघा. एक्स म्हणजे हा इंटरमिजिएट पॉइंट आहे त्याचा एक्स कोऑर्डिनेट, एक्स इज इक्वल टू, हे इन टर्म्स ऑफ शेप फंक्शन लिहायचं. एक्स इज इक्वल टू इन टर्म्स ऑफ शेप फंक्शन. आता तुम्ही इन टर्म्स ऑफ जर शेप फंक्शन लिहायला गेला तर काय येणार बघा, इन टर्म्स ऑफ शेप फंक्शन n1 x1 प्लस n2 x2 प्लस n3 x3. हे पाहून आपण लास्ट डेरिव्हेशन मध्ये पण लिहिलेलं. आपण असं लिहायचं q इज इक्वल टू n1 प्लस n2 q2 प्लस n3 q3. तसंच मी इन टर्म्स ऑफ ग्लोबल कोऑर्डिनेट लिहिले, x इज इक्वल टू n1 x1 प्लस n2 x2 प्लस n3 x3. आता याच्यामध्ये मी लोकल कोऑर्डिनेट इंट्रोड्यूस करणार आहे, लोकल कोऑर्डिनेट. आता लोकल कोऑर्डिनेट इंट्रोड्यूस करण्यासाठी मी इथे लिहितो इंट्रोड्यूस लोकल कोऑर्डिनेट. आता तुम्ही सांगा बाळांनो, लोकल कोऑर्डिनेट जर इंट्रोड्यूस केला तर n1 इज इक्वल टू आपण काय कन्सिडर करतोय, कालच्या डेरिव्हेशन बघितलेलं. n1 इज इक्वल टू काय कन्सिडर करतोय आपण, झिटा. n2 इज इक्वल टू काय कन्सिडर करतोय, इटा. झिटा हे म्हणजे काय बाळांनो, इन एक्स डायरेक्शन, लोकल कोऑर्डिनेट इन एक्स डायरेक्शन. इटा हा काय, लोकल कोऑर्डिनेट इन वाय डायरेक्शन. आणि n3 जो आहे, n3 हा 2D चा प्रॉब्लेम असल्यामुळे फक्त एक्स आणि वाय डायरेक्शन असणार, झेड डायरेक्शन असणार नाही. त्यामुळे n3 इज इक्वल टू आपण कसं लिहितोय, n1 प्लस n2 प्लस n3 इज इक्वल टू 1 असतो. त्यावरून आपण n3 ची किंमत डिटरमाइन करतो 1 मायनस इटा. बरोबर, काल मागच्या आपण हे केलेलं. आता हे जे लोकल कोऑर्डिनेट आहेत, हे लोकल कोऑर्डिनेट हे इथं पुट करा. एक्स इज इक्वल टू म्हणजे इक्वेशन एक्स काय होणार बघा, n1 ची किंमत झिटा इंटू एक्स, झिटा इंटू x1. त्याच्यानंतर n2 ची किंमत काय बघा, इटा, इटा इंटू x2 प्लस n3 काय बघा, 1 मायनस झिटा मायनस इटा इंटू x3. ओके, म्हणजे मी काय केलं, जे काही आयसो आपले इन जनरल इक्वेशन आहे, ठीक आहे, मी एक्स इक्वेशन दिलं इन टर्म्स ऑफ शेप फंक्शन आणि त्याच्यामध्ये मी लोकल कोऑर्डिनेट इंट्रोड्यूस केला. आता लोकल कोऑर्डिनेट इंट्रोड्यूस केल्यानंतर या इक्वेशन मधल्या मला
लाईट गेली काय सरांच्या इथे? काय झालं काय ते माहित. झालं काय? अरे लाईट गेल्या, जरा थांबा. माझ्या इथलं वायफाय बंद पडलं, त्यामुळं मी एक्झिट झालो सगळीकडनं. दिसतंय का बघा, लाईट गेल्या आता. स्क्रीन दिसते का माझी? नाही, नंतर घ्या मग. दिसते. ओके, स्क्रीन दिसते ना माझी? आली आली, लाईट आली. आली थांबायची. बघा, मग आता या प्रॉब्लेम मध्ये एक्स इज इक्वल टू, मी इक्वेशन लिहिलं इन टर्म्स ऑफ शेप फंक्शन. त्यात मी लोकल कॉर्डिनेट इंट्रोड्यूस केले. लोकल कॉर्डिनेटच्या किमती या इक्वेशन मध्ये दिल्या. आता या इक्वेशन मध्ये हे जे मिळालं हे इक्वेशन, या इक्वेशन मधल्या कोणत्या किमती तुम्हाला माहित आहेत? कोणत्या किमती तुम्हाला माहित आहेत? इथं या, इथं या. बघा, x1 किती आहे? 1.5. x2 किती आहे? 7. x3 किती आहे? 4. म्हणजे या किमती सगळ्या मला माहित आहे. मग मी काय करतो, त्या इथे पुट करतो. ठीक आहे. सो x म्हणजे या इंटरमिजिएट पॉइंटचा x कॉर्डिनेट किती आहे? 3.85 इज इक्वल टू झिटा इंटू x1. x1 ची किंमत किती आहे बघा इथं? 1.5 प्लस इटा इंटू x2. x2 ची किंमत बघा किती आहे? 7 प्लस 1 मायनस झिटा मायनस इटा इंटू x3. इथे या x3 किती आहे बघा? x3 4. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात मला एक इक्वेशन मिळालं आणि या इक्वेशन मध्ये हे इन टर्म्स ऑफ काय आहे बघा? झिटा आणि इटा. आता थोडं मी काय करतो, हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतो. तो 3.85 इज इक्वल टू 1.5 झिटा प्लस 7 इटा प्लस हे मल्टिप्लाय करा 4 मायनस 4 झिटा मायनस 4 इटा. आता झिटाच्या टर्म एकत्र करा, इटाच्या टर्म एकत्र करा. तो 3.85 इज इक्वल टू हे बघा 1.5 झिटा मायनस 4 इटा 4 झिटा. 1.5 मायनस 4 म्हणजे किती आला? मायनस 2.5 झिटा. त्यानंतर इटाच्या टर्म एकत्र करा. इटाच्या 7 इटा मायनस 4 इटा. 7 मायनस 4 म्हणजे किती आला? 3. आता हा प्लस 4 तिकडे ट्रान्सफर करा म्हणजे काय होणार? मायनस 4. प्लस 4 इकडे ट्रान्सफर झाले काय होणार? मायनस 4. म्हणजे हे तुमचं इक्वेशन काय येईल बघा आता? मायनस 0.125 इज इक्वल टू मायनस 2.5 झिटा प्लस 3 इटा. याला इक्वेशन 1 म्हणजे इन टर्म्स ऑफ झिटा आणि इटा मला इक्वेशन मिळालं. इक्वेशन नंबर 1. ओके. आता हे जे इक्वेशन मिळवलं मी, त्यासाठी आयसोपॅरामेट्रिक रिप्रेझेंटेशन करताना इक्वेशन कोणाचं लिहिलं होतं? वायचं. आता मी वायच्या ऐवजी काय करतो, सॉरी एक्सचं इक्वेशन लिहिलेलं. आता एक्सच्या ऐवजी काय करतो मी? वायचं इक्वेशन लिहितो. नाव सेम असंच करणार. एक्सच्या ऐवजी आता वायचं इक्वेशन लिहा. वाय इज इक्वल टू इन टर्म्स ऑफ शेप फंक्शन इक्वेशन काय येणार? n1 y1 प्लस n2 y2 प्लस n3 y3. इन टर्म्स ऑफ काय आलं बघा? शेप फंक्शन मी वाय म्हणजे या इंटरमिजिएट वाय कॉर्डिनेट लिहिला. वाय कॉर्डिनेट. आता ज्या किमती माहित आहेत ते पुट करूया. सो किंमत बघा इथं काय? 4.8 इज इक्वल टू n1 सांगा किती आहे? n1 इज इक्वल टू किती आहे? झिटा इंटू y1 किती आहे बघा इथं? 2 प्लस n2 ची किंमत आहे इटा इंटू y2 ची किंमत आहे 3.5 प्लस n3 इथं आहे बघा 1 मायनस झिटा मायनस इटा 1 मायनस झिटा मायनस इटा इंटू y3 ची किंमत इथं आहे बघा किती आहे? 7. आता बघा मी हा ब्रॅकेट पहिला सॉल्व्ह करतो. सो 4.8 इज इक्वल टू 2 झिटा प्लस 3.5 इटा प्लस मल्टिप्लाय करा 7 मायनस 7 झिटा मायनस 7 इटा. आता यातले झिटा आणि इटाच्या टर्म सगळ्या एकत्र करतो. झिटा आणि इटाच्या. झिटा बघा 2 झिटा मायनस 7 झिटा
म्हणजे -5 झिटा प्लस 3.5 इटा -7 इटा -3.5 इटा. आता हा +7 जो आहे इथनं उचला त्या बाजूला ट्रान्सफर करा म्हणजे तो -7. ओके, -7 + 4.8 म्हणजे -2.2 -5 झिटा -3.5 इटा. मी इथंच स्टेप करतोय पुढची, इथंच हे पण मायनस आहे, हे पण मायनस आहे, हे पण मायनस आहे. तिन्ही पण जर मायनस असतील काय करा, -1 न मल्टिप्लाय करा म्हणजे हे +1 होईल. ह्या थ्रू आउट इक्वेशनला -1 न मल्टिप्लाय करा. जर -1 न मल्टिप्लाय केलं तर ते काय होईल, प्लस होईल. म्हणजेच मी इक्वेशन लिहितो 2.2 = 5 झिटा प्लस 3.5 इटा. ठीक आहे, तेच इक्वेशन लिहिले मी, फक्त जे मायनस टर्म होतं इक्वेशन त्याला मी +1 न मल्टिप्लाय केले, सॉरी -1 न मल्टिप्लाय केले, त्यामुळे सगळं पूर्ण झालं. त्याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 2. आता जरा विचार करा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चा, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चा विचार करा. हे दोन इक्वेशन मला सॉल्व्ह करायचे, हे दोन इक्वेशन. मग हे सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही रेग्युलर मेथड वापरू शकता, दोनच इक्वेशन आहेत. ठीक आहे, आता आपण इक्वेशन 1 आणि 2 सॉल्व्ह करूया. सॉल्व्ह करण्यासाठी एकतर झिटाला सेम करा किंवा एकतर इटाला सेम करा. आता झिटाला सेम करायला सोपं आहे बघा, इथं 5 आहे, इथं 2.5 आहे. मग याला 2 न मल्टिप्लाय करा, एक नंबरच्या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करा म्हणजे हा पण 5 होईल. -5 + 5 एकमेकाला कॅन्सल होतील. ठीक आहे, म्हणून मी म्हणतो इक्वेशन 1 × 2 म्हणजे इक्वेशनला मी 2 न मल्टिप्लाय करणार, 1 ला 2, आणि त्याच्यामध्ये इक्वेशन 2 काय करणार, ऍड करणार. इक्वेशन 1 × 2 प्लस इक्वेशन 2. कोणतर काय तर म्हणाले सर ते इक्वेशन 2 च्या वर -1 मल्टिप्लाय केलं असल्या नंतर असं समजत लिहू नाही. काय, लिहायला लागते बाबा, आपण इंजिनिअरिंगला आहे. -1 न मल्टिप्लाय केलं बोथ साईड्सला लिहिलं. ठीक आहे, बघा इथे केले. याच्या पुढच्या स्टेपला मी चुकून लिहिले, पुढच्या स्टेपला इथं बघा. सो इक्वेशन 1 ला 2 न मल्टिप्लाय करा आणि इक्वेशन 2 ऍड करा. पहिला मी इक्वेशन 1 लिहितो, हे त्याला 2 न मल्टिप्लाय करून -0.125 × 2 इज इक्वल टू -2.5 × 2 झिटा प्लस 3 × 2 इटा. पहिल्या इक्वेशनला मी 2 न मल्टिप्लाय केलं. आता इक्वेशन 2 आहे असं लिहायचं, 2.2 इज इक्वल टू 5 झिटा प्लस 3.5 इटा. इक्वेशन 2 आहे असं लिहिलं. दोघांची काय करायचे, ऍडिशन. चला काय येणार सांगा, 2 × 0.125 प्लस 2.2 सॉल्व्ह करून सांगा. हे बघा 2 × 2.5 म्हणजे -5 + 5 हे कॅन्सल झाले, हे कॅन्सल झाले. 3 दुनी 6, 6 आणि 3.5 म्हणजे 9.5 इटा. या बाजूला राहिले 9.5 इटा. इथे किती येतं सांगा, 2 × 0.125 प्लस 1.95. 1.95. आता या 9.5 ने काय करा, इकडे डिवाइड करा, तुम्हाला इटाची किंमत मिळेल. 9.5 ने डिवाइड करा, तुम्हाला इटाची किंमत मिळेल. तुमच्याकडे 0.2052 5 काय येते, 0.25 येते, 205 हा तुम्हाला इटा मिळाला. आता इथं लक्ष द्या, इक्वेशन मध्ये जाऊ. सुरुवातीला बघा इथं इटा इज इक्वल टू काय, N2 आहे म्हणून मी देतो देअरफॉर N2 इज इक्वल टू इटा इज इक्वल टू 0.205. एक शेप फंक्शन मिळालं, एक शेप फंक्शन मिळालं म्हणजे N2 मिळालं. आता काय करा, काय झालं, लेफ्टला घेऊ काय. ओके, आता या इक्वेशन मध्ये मला इटा मिळाला आणि N2 म्हणजेच काय, इटा आहे, म्हणजे मला 0.205 म्हणजे N2 शेप फंक्शन 2 मिळालं. आता या 2 नंबरची किंमत इथनं उचला, N2 ची किंवा इटाची, ही इटाची किंमत उचलून इथं पुट करा इक्वेशन 2 मध्ये, किंवा 1 मध्ये पुट केलं तरी चालेल, कशामध्ये पण पुट करा, तुम्हाला झिटा मिळेल. इथं देतो पुट इन 2, 2 नंबर मध्ये व्हॅल्यू पुट करतो. 2.2 इज इक्वल टू
5 झिटा प्लस 3.5 इंटू इटा आहे 0.205. हे सॉल्व करा, इकडे ट्रान्सफर करा, इकडे ट्रान्सफर करा आणि 5 ने डिवाइड करा, तुम्हाला झिटाची किंमत मिळेल. चला झिटाची किंमत किती आहे सांगा. काय करायचं, हे मल्टिप्लाय करा, तिकडून येऊन मायनस करा, 5 ने येऊन डिवाइड करा. 0.2965. 0.2965. 965. ठीक आहे, 0.296 म्हणजे 0.296 म्हणजे तुम्हाला झिटा मिळाला. पण प्रॉब्लेमच्या सुरुवातीला बघा काय लिहिलं आपण, n1 इज इक्वल टू झिटा. देअरफॉर n1 ची किंमत झिटा म्हणजेच किती आहे 0.296 आहे. n1 ची किंमत झिटा म्हणजेच किती आहे n1 ची किंमत झिटा म्हणजे 0.296 आहे. ओके, मला n1 मिळाला, n2 मिळाला, हे दोन आन्सर मिळाले. ओके, मी ते म्हणतो आन्सर, हे पण आन्सर मिळालं. आता राहिलंय n1 मिळाला, n2 मिळाला, राहिला काय n3. n3 कसा मिळवणार, n3 इज इक्वल टू काय 1 मायनस झिटा मायनस इटा आणि n1 प्लस n2 प्लस n3 इज इक्वल टू 1 यायला पाहिजे. त्यावरनं n3 कसा येतोय 1 मायनस झिटा मायनस इटा. 1 मायनस झिटा 0.296 मायनस इटा 0.205. सॉल्व करा, 0.5 येईल, 0.49 असं काहीतरी येईल, 496 वगैरे काहीतरी येईल. 4999. 0.5 आणि हे आन्सर मिळालं, आणि हे तुम्हाला आन्सर मिळालं. ठीक आहे, आता हे जे सॉल्व केलंय मी, हे आयसो पॅरामेट्रिक रिप्रेझेंटेशन केले, एकदम सोपं होतं. काय केलं बघा, x इज इक्वल टू n1 x1 n2 x2 n3 x3. लोकल कॉर्डिनेट इंट्रोड्यूस केला, n1 इज इक्वल टू झिटा, n2 इज इक्वल टू इटा, n3 इज इक्वल टू 1 मायनस झिटा मायनस इटा. पहिल्या इक्वेशन मध्ये पुट केलं, दुसऱ्या मध्ये पुट केलं, इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व केले, n1 n2 n3 मला शेप फंक्शन्स मिळाले. ही एक मेथड झाली, ही एक मेथड. आता बघा काय करायचं आपल्याला, सेम हेच जर समजा इथं पेपर मध्ये दिलं सॉल्व बाय युझिंग एरिया कॉर्डिनेट मेथड, तर आता ते एरिया कॉर्डिनेट मेथडने कसं सॉल्व करायचं आता आपण ते बघूया. एरिया कॉर्डिनेट मेथड, ठीक आहे, सॉल्व करूया. चलो, तर असं मुद्दाम दुसरी मेथड दाखवतो मी आता. बघा, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं सांगतो. पहिलं इक्वेशन लिहायचं, n1 प्लस n2 प्लस n3 इज इक्वल टू 1. सगळ्या शेप फंक्शनची ऍडिशन किती या लागते रे, 1 या लागते. आता मी जरासं इथे 3 इक्वेशन लिहिणार आहे. मी आज जी आता इथं मेथड करणार आहे, आता इथं ती इथनं पुढच्या सगळ्या प्रॉब्लेमला तीच वापरायची आहे. आता इथनं पुढे जी करणार आहे ती, त्यामुळे व्यवस्थित मेथड बघून घ्या. पहिलं काय लिहिलं मी, इक्वेशन ऑफ शेप फंक्शन. ठीक आहे, इक्वेशन ऑफ शेप फंक्शन. आता इक्वेशन ऑफ शेप फंक्शन काय, n1 प्लस n2 प्लस n3 इज इक्वल टू 1. हे इक्वेशन ऑफ काय बनवलं, शेप फंक्शन, याला मी म्हणतो इक्वेशन 1. त्यानंतर दुसरं एक इक्वेशन लिहितो, जे मगाशीच लिहिलेलं मी, इथं आहे बघा, x इज इक्वल टू काय असतं रे, n1 x1 प्लस n2 x2 प्लस n3 x3. इथे लिहितो n1 x1 प्लस n2 x2 प्लस n3 x3. ठीक आहे, हे सेकंड इक्वेशन लिहिलं. हे काय, ग्लोबल कोऑर्डिनेटचं रिप्रेझेंटेशन इन टर्म्स ऑफ शेप फंक्शन. फक्त आधी मी पहिला x लिहायचं, नंतर x लिहिलाय. ठीक आहे, त्याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 2. जसं x लिहिला तसंच y लिहितो. y इज इक्वल टू काय येणार बघा, n1 y1 प्लस n2 y2 प्लस n3 y3 इज इक्वल टू y. हे म्हणजे माझं इक्वेशन नंबर 3 आलं. इक्वेशन नंबर 3 बघा, इक्वेशन 1 काय, n1 प्लस n2 प्लस n3
इज इक्वल टू 1. दुसरं काय x इज इक्वल टू n1 x1 प्लस n2 x2 प्लस n3 x3. y म्हणजे काय n1 y1 प्लस n2 y2 प्लस n3 y3 इज इक्वल टू y. हे जे दोन इक्वेशन आहेत हे इक्वेशन म्हणजे काय बानो रिप्रेझेंटेशन ऑफ x इन टर्म्स ऑफ शेप फंक्शन आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ x और y इन टर्म्स ऑफ शेप फंक्शन. ठीक आहे, शेप फंक्शन मध्ये मी रिप्रेझेंट केले. आता लक्ष द्या, हे तीन इक्वेशन मी मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो. कन्वर्ट इनटू मॅट्रिक्स फॉर्म. हे लय महत्वाचं आहे. मी आता इथनं पुढे जे करावले हे प्रत्येक प्रॉब्लेमला करायला लागणार आहे. हे आता जे करणार आहे ते मग मी हे मॅट्रिक्स फॉर्मला कन्वर्ट करतो. मग मी राईट साइड पहिला लिहून घेतो. राईट साइड बघा 1xy राईट साइड लिहून घेतो. यामध्ये यांच्यामध्ये कॉमन कोण आहे बघा, कॉमन n1 n2 n3 n1 n2 n3 n1 n2 n3 म्हणजे शेप फंक्शन कॉमन आहे. शेप फंक्शन कॉमन आहे. ठीक आहे, त्यामुळे मी त्याचा एक मॅट्रिक्स बनवतो n1 n2 n3 शेप फंक्शनचा एक मॅट्रिक्स बनवतो. आता शेप फंक्शन बरोबर जे काही कोइफिशियंट आहेत त्याचा एक मॅट्रिक्स बनवा. बघा पहिल्या इक्वेशन मध्ये इथं n1 किती आहे 1 म्हणजे इथे येणार 1, n2 किती आहे 1, n3 किती आहे 1. इथं बघा n1 इंटू काय x1, इथं x2, इथं x3, इथं बघा y1 y2 y3. आता हे मॅट्रिक्स फॉर्म पुन्हा इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण कसं लिहितोय बघा 1 पहिला एलिमेंट इज इक्वल टू रो, पहिली रो इंटू कॉलम. पहिला एलिमेंट म्हणजे 1 इज इक्वल टू पहिली रो कसं येणार बघा 1 इंटू n1 प्लस 1 इंटू n2 प्लस 1 इंटू n3. बघा n1 प्लस n2 प्लस n3 इज इक्वल टू 1. दुसरं इक्वेशन सेकंड रो कॉलम x1 n1 इथे बघा x1 n प्लस x2 n2 प्लस x3 n3 इज इक्वल टू x. हेच इक्वेशन मी काय केले मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट केले. आता हे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट केल्यानंतर तुम्हाला काय शोधायचं याच्यामध्ये, तुम्हाला याच्यामध्ये काय शोधायचं आहे, तुम्हाला याच्यामध्ये काय शेप फंक्शन n1 n2 n3 शोधायचं आहे. मग मी हा मॅट्रिक्स इथंच ठेवतो आणि या मॅट्रिक्सला तिकडे पाठवतो. ठीक आहे, मग मी ह्या मॅट्रिक्सला तिकडे पाठवणार आहे. मग मी असं लिहितो बघा n1 n2 n3. या बाजूचा मॅट्रिक्स त्या बाजूला गेला की त्याचा काय होणार आहे इनव्हर्स. बरोबर, याचा इकडे इनव्हर्स होणार. तो 1 1 1 x1 x2 x3 y1 y2 y3 ह्या मॅट्रिक्सचा काय यायला पाहिजे इनव्हर्स इंटू 1xy. तुमच्या काल एक लक्षात येईल बघा, मी अशीच स्टेप डेरिव्हेशन मध्ये केली. जॅकोबियन मॅट्रिक्स मी उलट्या बाजूला पाठवला होता. बरोबर आहे काय, त्याला म्हटलं मी इनव्हर्स ऑफ जॅकोबियन असं म्हटलं होतं काय, इनव्हर्स ऑफ जॅकोबियन. आता थोडक्यात 2 मिनिटं असं इमॅजिन करा, हा जे आहे जे असं इमॅजिन करा, हा जे आहे जे इकडे गेला की काय झाला जे इनव्हर्स. आणि मी तुम्हाला म्हटलं बघा जे इनव्हर्स कसा काढायचा ते तुम्हाला मी उद्या सांगतो. म्हणजे थोडक्यात मी या मॅट्रिक्सचा काय काढणार आहे इनव्हर्स. पण तोपर्यंत ह्या मॅट्रिक्सला काय तर नाव देतो. हे कशाचं मॅट्रिक्स आहे सांगा रे, एक्स वाय आले ना यात, एक्स वाय म्हणजे काय डिस्प्लेसमेंट आहे ना, म्हणून मी एक्स म्हणतो. तोपर्यंत ह्या मॅट्रिक्सला एक अंदाजे नाव दिले एक्स. हा एक्स काय बघा इनव्हर्स, हा एक्सचा इनव्हर्स आहे. आता एक्स मॅट्रिक्स म्हणजे काय 1 1 1 x1 x2 x3 y1 y2 y3. ठीक आहे, मुद्दा म्हणून मी तसं त्याला नाव दिले. तोपर्यंत एक्स नाव दिले त्याला. आता मला या इक्वेशन मध्ये हा इनव्हर्स मॅट्रिक्स डिटरमाइन करायचा आहे. म्हणजे मला म्हणतो इक्वेशन नंबर 4 याच्यामधला इनव्हर्स मॅट्रिक्स डिटरमाइन करायचा आहे. आता ही स्टेपच आता आपल्याला बघायची, इनव्हर्स मॅट्रिक्स कसा डिटरमाइन करायचा हेच आता आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, म्हणतो टू डिटरमाइन. हा ऍक्च्युली प्रॉब्लेम मी आज ह्या स्टेप साठी घेतलेला आहे. ही स्टेप कशी डिटरमाइन करायची यासाठी. टू डिटरमाइन इनव्हर्स मॅट्रिक्स ऑफ एक्स, एक्सचा इनव्हर्स मॅट्रिक्स डिटरमाइन करायचा आहे. इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स एक्स. ठीक आहे, इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स एक्स. आता इनव्हर्स कसा डिटरमाइन करायचा याच्या बाबतीत मी तुम्हाला स्टेप सांगतो जरा. आता इथनं पुढचं इम्पॉर्टंट आहे. बघा, इनव्हर्स मॅट्रिक्स डिटरमाइन करण्यासाठी याचा फॉर्म्युला असा आहे, ऍडजॉइंट ऑफ दॅट मॅट्रिक्स डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ दॅट मॅट्रिक्स.
एक्स घेतलाय ना, ऍडजॉइंट ऑफ दॅट मॅट्रिक्स डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. डिटर्मिनंटचं जरा नंतर बघूया, ऍडजॉइंट कसा मिळवायचा ते सांगतो. ऍडजॉइंट मिळवण्यासाठी पहिल्यांदा को फॅक्टरचा मॅट्रिक्स मिळवायचा. ठीक आहे, को फॅक्टरचा मॅट्रिक्स याला म्हणतो इक्वेशन ए. म्हणजे इन्व्हर्स मॅट्रिक्स जर मिळवायचा असेल तर तो काय असतोय, ऍडजॉइंट ऑफ एक्स डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ एक्स असा याचा फॉर्म्युला असतो. त्यातला ऍडजॉइंट कसा मिळवायचा, त्याच्यासाठी पहिल्यांदा काय करायचं, को फॅक्टरचा मॅट्रिक्स मिळवायचा. म्हणून इथे म्हणतो को फॅक्टर मॅट्रिक्स. ऑफ एक्स, एक्सचा को फॅक्टर मॅट्रिक्स. को फॅक्टर. आता को फॅक्टर कसा डिटरमाइन करायचा सांगतो, जरा लक्ष द्या, हे लय महत्वाचं आहे. को फॅक्टर कसा डिटरमाइन करायचा, मुद्दा म्हणून सगळं लिहितो. ठीक आहे, को फॅक्टर मध्ये एक्स मॅट्रिक्स घ्यायचा, फक्त एक्स मॅट्रिक्स. हा एक्स मॅट्रिक्स आहे. आता या एक्स मॅट्रिक्स मध्ये काय करायचं, पहिल्यांदा मी एक्स मॅट्रिक्सच्या या किमती माहित आहेत, किमती लिहू काय रे, म्हणजे सॉल्व्ह करायला जरा सोपं जाईल. किमती लिहायला जरा सोपं जाईल. x1 x2 x3 आणि y1 y2 y3 माहित आहे, त्यामुळे मी जरासं हे करतो. पहिल्यांदा मी मॅट्रिक्स पूर्ण लिहितो व्यवस्थित. एक्स मॅट्रिक्स पहिला लिहितो. काय बघा, 1 1 1 x1 x2 x3 y1 y2 y3 याच्या किमती माहित आहेत, त्या लिहितो मी, म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करायला सोपं जाईल. 1 1 1 x1 किती आहे बघा, x1 प्रॉब्लेम मध्ये दिलाय. x1 किती आहे, 1.5. x2 आहे 7 आणि x3 आहे 4. ठीक आहे, x1 x2 x3 1.5 7 4. आता y1 किती आहे बघा, 2, y2 3.5 आणि हा 7, 2 3.5 7, 2 3.5 7. आता सॉल्व्ह करायला जरा सोपं जाईल बघा. आता मी को फॅक्टर करेल. को फॅक्टर ऑफ एक्स, एक्सचा को फॅक्टर कसा डिटरमाइन करायचा बघा. को फॅक्टर मी साइन बद्दल नंतर सांगतो. प्लस साइन कधी घ्यायचं, मायनस साइन कधी घ्यायचं ते नंतर सांगतो. को फॅक्टर मॅट्रिक्स कसा डिटरमाइन करायचा सांगतो. पहिल्या इलेमेंटसाठी काढत असेल, लक्ष द्या रे, पहिल्या इलेमेंटसाठी या इलेमेंटसाठी डिटरमाइन करत असेल तर पहिली रो आणि पहिला कॉलम स्किप करायचा. पहिली रो पहिला कॉलम स्किप करायचा आणि काय करायचं, 7 × 7 - 3.5 × 4 करायचं. 7 × 7 - 3.5 × 4. So 7 × 7 - 3.5 × 4. हा तुमचा पहिला एलिमेंट मिळाला. हा पहिला. दुसरा एलिमेंट कसा मिळवायचा बघा. दुसरा एलिमेंट, दुसरा कॉलम आणि पहिली रो स्किप करायची, राहिलेल्यांचा क्रॉस मल्टिप्लाय. 1.5 × 7 - 2 × 4. 1.5 × 7 - 2 × 4. तिसरा कसा लिहायचा बघा. तिसरा हा लिहिताना पहिली रो आणि शेवटचा कॉलम स्किप करायचा. 1.5 × 3.5 - 2 × 7 -2 × 7. आता असंच मी प्रत्येकासाठी लिहित जातो पटपट बघा. पहिला फक्त हा सांगतो 1.5 हा इथला एलिमेंट लिहायचा. तर काय करायचं, पहिला कॉलम आणि दुसरी रो जाणार. आता दुसरी रो, त्यामुळे काय येणार 1 × 7 - 3.5 × 1. तसंच पुढच्यासाठी आता 7 बघा. 1 × 7 - 2 × 1. याच्यासाठी बघा, ही रो हे कॉलम जायला पाहिजे. 1 × 3.5 मायनस 1 × 3.5 - 2 × 1. त्यानंतर इथं बघा, इथं हा काढायचा आहे 1 × 4 - 1 × 7. त्यानंतर हा बघा, हा रो हा कॉलम गेला. 1 × 4 - 1.5 × 1. याच्यासाठी बघा 1 × 7 - 1.5 × 1. आता साईन सांगतो. साईन लास्टची स्टेप साईन. हे बघा, साईन देताना असे द्यायचे, हा प्लस हा मायनस, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. त्यामुळे ज्या टर्म मायनस येणार त्याला ब्रॅकेट घालून मायनस लिहितो.
प्लस मायनस प्लस त्यानंतर ही मायनस येणार, मायनस प्लस त्यानंतर ही मायनस येणार, प्लस त्यानंतर ही मायनस येणार आणि प्लस. हा जो मॅट्रिक्स येईल हा मॅट्रिक्स म्हणजे त्याचा कोफॅक्टर ऑफ एक्स. ठीक आहे, कोफॅक्टर ऑफ एक्स. आता बघा मला जरा सॉल्व्ह करून सांगा कोफॅक्टर ऑफ एक्सच्या किमती काय येतात. कोफॅक्टर ऑफ एक्स पटकन सांगा, सॉल्व्ह करून ह्या किमती काय येतात. कोफॅक्टर ऑफ एक्स 7 × 7 - 3.5 × 4. जरा पटपट सांगा. थर्टी फाय. 35. ओके. त्यानंतर दुसरं सांगा. दुसरं 1.5 × 7 - 2 × आले का सगळे. सगळे आलेत काय. तुषार हो आहे सर. सगळे आलेत. किती जण आलेत बघ. 23 जण आल्यात. ओके ठीक आहे. सांगा 23 आल्यात. आन्सर मग आम्ही पुढची लिहिलेत. -1.5 × 7 - 2 × 4 सॉल्व्ह करायचं आणि त्याला मायनस साईन द्यायचं. ठीक आहे, मी पुढच्या किमती लिहित जातो, फक्त एकदा तुम्ही चेक करा. मला बरोबर आहेत की नाही माहित नाही, पण मी लिहायला लागलोय. बघा बरोबर आहे का. तुम्हाला पाहिजे असेल तर या मायनस साईन काय दिल्या तशा. काय आलं. मायनस साईन काय दिल्यात त्याला तशा. कोफॅक्टर ऑफ एक्स बानो पहिली टर्म प्लस दुसरी टर्म मायनस असते, तिसरी टर्म प्लस चौथी टर्म मायनस असते, पाचवी टर्म प्लस सहावी टर्म मायनस असते. हे तुम्ही मॅथ्स मध्ये शिकलाय. कोफॅक्टर कसा डिटरमाइन करायचा. पहिली प्लस दुसरी मायनस, तिसरी प्लस चौथी मायनस. त्यामुळे तुझा मॅथ्सचा कोण टीचर असेल त्याच्याशी कॉन्टॅक्ट कर बा. मंदार आता म्हणते कशाला विचारतोय परत मी. चला आले का सगळ्यांचं. लक्ष द्या. काय केलं बघा, मला इनव्हर्स मॅट्रिक्स शोधायचा होता, त्यासाठी ऍडजॉईंट काढायचा होता. ऍडजॉईंटच्या आधी कोफॅक्टर काढून घ्यायचा. कोफॅक्टर. आता ऍडजॉईंट ऑफ एक्स म्हणजे काय सांगतो ना, जर लक्ष द्या. ऍडजॉईंट ऑफ एक्स म्हणजेच कोफॅक्टर ऑफ एक्स आहे की नाही, त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा. कोफॅक्टर ऑफ एक्सचा ट्रान्सपोज. कोफॅक्टर ऑफ एक्सचा ट्रान्सपोज म्हणजे ऍडजॉईंट ऑफ एक्स. आता ट्रान्सपोज म्हणजे काय, रोचा कॉलम आणि कॉलमची रो करायची. ट्रान्सपोज म्हणजे काय, रोचा कॉलम आणि कॉलमची रो करायची म्हणजे तुम्हाला ऍडजॉईंट. ओके, मग आता हा जो कोफॅक्टर आहे त्याचा ट्रान्सपोज घ्या. सो
पहिला कॉलम घेतो त्याची रो करतो. सो 35 मायनस 0.147 मायनस 3 मायनस 2.5 5 मायनस 2.5 मायनस 8.75 मायनस 1.5 5.5. रोचा कॉलम आणि कॉलमचा रो केलाय. पहिला तर एकदा बघून घ्या. सेकंड कॉलम बघा, सेकंड रो झाले. थर्ड कॉलम बघा, थर्ड रो झाले. हा म्हणजेच तुमचा काय असते बाळांनो, ऍडजॉइंट ऑफ दॅट मॅट्रिक्स. मला ऍडजॉइंट मिळाला. ऍडजॉइंट. ओके, आता इथे या. इनव्हर्स मॅट्रिक्स म्हणजे काय बघा, ऍडजॉइंट डिवाइड बाय डिटर्मिनंट. डिटर्मिनंट ऑफ एक्स. आता डिटर्मिनंट ऑफ एक्स करा. हे तुम्हाला तर सगळ्यांना येत असणार आता. डिटर्मिनंट ऑफ एक्स सांगा. डिटर्मिनंट ऑफ एक्स कसा काढायचा? डिटर्मिनंट ऑफ एक्स, लक्ष द्या रे. पहिला एक्स ह्या मॅट्रिक्स मध्ये जायचं. एक्सच्या मॅट्रिक्स मध्ये जरा घाण झाले पण असू दे. या एक्सच्या मॅट्रिक्स मध्ये जायचं. पहिला एलिमेंट 1 इंटू पहिली रो पहिली कॉलम सोडायचं. यांचं मल्टिप्लिकेशन काय करायचं? 7 इंटू 7 मायनस 3.5 इंटू 4. काय केलं बघा, पहिला एलिमेंट 1 इंटू 7 इंटू 7 मायनस 3.5 इंटू 4. त्यानंतर दुसरी टर्म मायनस हा दुसरा एलिमेंट घ्यायचा इथला A12 एलिमेंट घ्यायचा 1 इंटू ही रो ह्या कॉलम सोडून द्यायचा 1.5 इंटू 7 मायनस 2 इंटू 4. त्यानंतर तिसरा परत येणार प्लस हा घ्यायचा 1 इंटू पहिली रो शेवटचा कॉलम सोडून द्यायचा 1.5 इंटू 3.5 क्रॉस मल्टिप्लाय मायनस 2 इंटू 7. सॉल्व करा आणि किती आन्सर आहे ते सांगा. सॉल्व करा किती आहे ते सांगा. किती येत आहे? 23.75 आलंय का? सर जरा राईट साईडचं दाखवा की. जरा एकदा चेक करा बा. 23.75 बरोबर आहे. ओके, चला लक्ष द्या रे. मी परत एकदा सांगतो काय केलं. मी पहिल्यांदा 3 इक्वेशन लिहिली. n1 n2 n3 n1 x1 n2 x2 n3 x3 इज इक्वल टू xy चं इक्वेशन लिहिलं. मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. n1 n2 n3 पाहिजे म्हणून हा मॅट्रिक्स इकडे दाखवला. ह्या मॅट्रिक्सला मी तो पण x म्हटलं. त्याचा हा इन्व्हर्स आला. मग इन्व्हर्स मॅट्रिक्स कसा शोधायचा यासाठी सगळं चाललंय. हे प्रत्येक प्रॉब्लेम लागणार आहेत ना इन्व्हर्स मॅट्रिक्स. मग इन्व्हर्स मॅट्रिक्स म्हणजे काय? ऍडजॉइंट ऑफ दॅट मॅट्रिक्स डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ दॅट मॅट्रिक्स. आता ऍडजॉइंट कसं काढायचं? ऍडजॉइंट हे मागाशी सांगितलं कसं काढायचं. पहिला एलिमेंट काढायचं असेल हा तर रो कॉलम सोडायची, मल्टिप्लिकेशन आणि मायनस करायचं. पण साईन देताना पहिला प्लस दुसरा मायनस तिसरा प्लस चौथा मायनस हे होईल कारण को फॅक्टर मिळते. त्यानंतर को फॅक्टरचा ट्रान्सपोज घ्यायचा. ट्रान्सपोज म्हणजे तुम्हाला काय मिळते? ऍडजॉइंट. आणि डिटर्मिनंट काय? डिटर्मिनंट काय? पहिला एलिमेंट इंटू x2 इंटू y3 मायनस y2 इंटू x3 मायनस 1 इंटू x1 y3 y1 x3 प्लस 1 इंटू x1 y2 मायनस y1 x2. हे भरपूर वेळेला केलेलं आहे तुम्ही. मला x मिळाला. आता इथे या इन्व्हर्स मॅट्रिक्सच्या इक्वेशन वर या. फ्रॉम इक्वेशन ए इन्व्हर्स मॅट्रिक्स इज इक्वल टू काय? ऍडजॉइंट ऑफ एक्स डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ एक्स. ओके, डिटर्मिनंट ऑफ एक्स. सो ऍडजॉइंट ऑफ एक्स बघा. डिटर्मिनंट आहे सॉरी. डिटर्मिनंट ऑफ एक्स. ऍडजॉइंट ऑफ एक्स बघा. ऍडजॉइंट पहिला लिहितो इथं 35 पहिला मॅट्रिक्स लिहितो पूर्ण मायनस 0.147 मायनस 3 मायनस 2.5 5 मायनस 2.5 मायनस 8.75 मायनस 1.5 5.5. हे सगळ्यांनी आन्सर चेक केलेत ना? जरा जरी इथं चुकलं तर बाळांनो घोळ होणार. डिवाइड बाय मध्ये काय बघा? मॉड ऑफ एक्स. डिवाइड बायचा इकडे देतो 23.75
डिटर्मिनंट ऑफ एक्स हा बाजूला दिला ऍडजॉइंट इथे लिहिला म्हणजे इनव्हर्स मॅट्रिक्स प्रत्येकाला 23.75 न डिवाइड करून सांगा किती येते प्रत्येकाला 23.75 न डिवाइड करून सांगा किती येते $1.47 जरा सांगा पटपट 0.00062 0.0062 त्यानंतर -3 डिवाइड बाय 0.1263 0.12 त्यानंतर 2.5 मायनस 0.1052 minus 5 divided by 0.05 0.21 minus 2.5 म्हणजे minus 0.1263 minus 8.75 minus 0.36 minus 1.5 minus 0.063 5.5 0.23 बरोबर आहे का बघा होय सर बरोबर आहे बरोबर आहे का बघा बरोबर आहे ओके इनव्हर्स मॅट्रिक्स मिळाला इनव्हर्स मॅट्रिक्स आता ही किंमत उचला इथं पुट करा मी इथे लिहितो फ्रॉम इक्वेशन 4 वरून लिहितोय n1 n2 n3 हे काय रे इनव्हर्स ऑफ एक्स म्हणजे इथं मॅट्रिक्स मिळाला बघा इनव्हर्स मॅट्रिक्स सर हा ते सेकंड रो फर्स्ट एलिमेंट जरा चेक करा की कुठला रे को फॅक्टरला हम्म. हा किती येते हा. सांग नाही किती नाही येते सांग काल ती आत्ता आपण जे फाइंड आउट केलं ना मल्टिप्लाय डिवाइड करून इथं हा हा चुकलाय काय किती येते? लास्ट वाला त्यामधला लास्ट मधला त्या रो मधला लास्ट हा काय 2.5 1052 येणार बरोबर आता बरोबर लिहिलंय काय हा बरोबर आहे बरोबर ठीक आहे लिहितो 1.47 minus 0.0062 minus 0.1263 minus 0.1052 0.21 minus 0.1052 minus 0.336 minus 0.063 0.23 into काय येणार 1xy 1xy ओके आता लास्टची स्टेप राहिल्या ह्यो मॅट्रिक्स सॉल्व्ह करायचा आहे लास्टची स्टेप राहिल्या ह्यो मॅट्रिक्स सॉल्व्ह करायचा आहे आता इथे लिहितो सॉल्विंग पहिल्यांदा काय करूया इक्वेशन मिळूया 3 पहिलं इक्वेशन बघा n1 इक्वेशन लिहिते बघा पहिलं n1 इज इक्वल बघा इक्वेशन 1.47 into 1 पहिली रो कॉलम 1.47 into 1 1.47 into 1 त्यानंतर minus 0.0062 into x minus 0.0062 into x त्यानंतर minus 0.1263 into y minus 0.1263 into y हे इक्वेशन 1 मिळालं एक इक्वेशन ठीक आहे तसंच n2 चं इक्वेशन बघा n2 चं इक्वेशन काय येणार बघा n2 is equal to minus 0.10 थांबा जरासं हे सॉल्व्ह होते माझ्याकडे एक गोष्ट माहिती एक्स आणि वाय माहिती आहे ना आपल्याला एक्स आणि वाय प्रॉब्लेम मध्ये या एक्स किती आहे बघा 3.85
आणि वाय किती आहे 4.8 3.85 आणि 4.8 फूट किमती पुट करतो. सो 1.47 इंटू 1 मायनस 0.0062 इंटू एक्स ची किंमत किती आल्या 3.85 मायनस 0.1263 इंटू वाय ची किंमत किती आहे 4.8. सॉल्व करा N2 मिळते N1 मिळते सॉरी N1. सॉल्व करा N1 मिळेल. किती येते बाळांनो आन्सर? तोपर्यंत N2चं इक्वेशन लिहितो. किती आन्सर बाळांनो सॉल्व केलंय का? स्वरूप हा सर 0.789 येते. चेक करा किती? तरी पण. 0.83. 0.83 माझं 0.83 0.839. 0.83 नाही आले. होय चालेल की रे मग 47 आहे काय? 0.8 आले. ठीक आहे मी इथं लिहितो तोपर्यंत उत्तर 0.8 839. काय तर उत्तर चुकलं रे मग. अगोदरचं N1 किती आलं बघा पहिल्या मेथडनं 0.23 सॉरी 0.296 होता. इथे 839 आला. सांगतो परत एकदा तीन इक्वेशन adjoint इक्वेशन सॉल्व करायचं थोडक्यात. आन्सर आता इथं आपलं दुसरं लिहिलं नाही कारण की आन्सर आता इथं आलंय. ठीक आहे त्यामुळे लिहिलेलं नाही. मी जरा आज करेक्ट करतो बघतो. ठीक आहे आणि मी तुम्हाला पाठवतो. जी तुम्हाला मी काल झेरॉक्स पाठवले का नाही त्या झेरॉक्स मध्ये एक स्टेप मिसिंग आहे ती कुठली सांगतो. को फॅक्टरचा मॅट्रिक्स काढलाय आणि डायरेक्ट ऍडजॉईंट लिहिताना त्याचा ट्रान्सपोज घेतलेला नाही आहे मागच्या वेळेच्या त्या वहीमध्ये. त्यामुळे तिथे मिस्टेक आहे. त्याच्या बाजूला तुम्ही बघा त्यानं फुली करून ठेवल्या फुली ते करण्यात येणं त्याचं ट्रान्सपोज घेतलेलं नव्हतं. मग डायरेक्ट त्यानं को फॅक्टर आहे असा ऍडजॉईंट म्हणून लिहिलेलं. म्हणजे मागच्या वेळेची उत्तरं ऑलरेडी चुकलेली आहेत मागच्या वेळेची. ठीक आहे पण या वेळेचं पूर्ण प्रोसिजर बरोबर आहे. काहीतरी कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याकडनं घोळ झालाय. मी एकदा चेक करतो. ठीक आहे पुढून द्या. N1x1 N2x2 N3x3 N1y1 N2y2 N3y3 हे इक्वेशन लिहिलं. मॅट्रिक्स फॉर्म इकडे कन्वर्ट केल्यावर इनवर्स कसा डिटरमाइन करण्यासाठीच हा प्रॉब्लेम आहे. इनवर्स म्हणजे ऍडजॉईंट डिवाइड बाय डिटर्मिनंट. ऍडजॉईंट कसा काढायचा पहिला को फॅक्टर काढायचा आणि को फॅक्टरचा ट्रान्सपोज म्हणजे ऍडजॉईंट. ऍडजॉईंट मिळाला की डिटरमाइंड घ्यायचा. डिटरमिनंट मॅट्रिक्स मिळाला की मग तुम्हाला इनवर्स मॅट्रिक्स मिळाला की पुढे सोडवत जायचं. ठीक आहे सर ते को फॅक्टर आहे ना हा बोल. ते को फॅक्टर ऑफ एक्सचं म्हणजे पहिल्या रो मधला सेकंड चेक करा. हा सेकंड काय हा
नाही नाही सर पहिला पहिला रो पहिलीच row, पहिल्या कॉलम पहिल्या मधलं सेकंड कॉलम सेकंड हा चेक करू काय? हा त्याचा आन्सर 3.5 येते -3.5 -3.5 याचा 3.5 येते काय? होय Minus- -3.5 ओके हा तेच इथं चुकले -3.5 तेच म्हटलं तुम्हाला काय तर मिस्टेक झाल्या म्हटलं इथं मी गोल करतो रे गोल करून बाजूला लिहितो -3.5 आन्सर आहे ठीक आहे अजून बाकी सगळे बरोबर आहेत काय? बाकी बरोबर आहे आहे ओके म्हणजे ही किंमत किती आहे तर -3. आता सगळ्याच किमती त्यावरनं बाजून घोळ होत जाणार आहे हे इथं इनव्हर्सला चुकलं असणार आहे मला फक्त कोणतं सांगा ही कुठे गेले हे -3.5 आहे ठीक आहे एवढं करेक्शन केलं का नाही आन्सर येईल मी करेक्ट करून पाठवतो तुम्हाला आजच करेक्ट करून पाठवतो ठीक आहे हा सर कसं करायचं? हँग झाले लॅपटॉप हँग झाला होय तुझ्या लॅपटॉप मध्ये ज्या ड्राईव्ह मध्ये ठेवलाय तिथं काय स्पेस बघा पाहिजे किती आहे तरी मिनिमम पाहिजे बघ आता फोन कर मला ऍक्टिव्ह रिप्रेझेंटेटिव्ह दिसेल ना खरं ऍक्टिव्ह प्रेझेंटर तुला दिसतो कुठे दिसतो ते सांगतो खाली गेलास की नाही तू टाइम असते बघ टाइम हा हा त्याच्या बाजूला काही होते बघ तिथं तुझं शिल्ड असते ते काय ते आपण त्याला म्हणते अँटीव्हायरस वगैरे दाखवते बघ हा 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 केलं की वर येते बघ हा हा त्यात ते असते ए हाय की ऍक्टिव्ह आहे काय हा. हे असते ऍक्टिव्ह प्रेझेंटर हा. त्याच्यावर क्लिक कर एक पॉज स्टॉपची विंडो ओपन होत्या हा 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 तिथं स्टॉप